गुड इव्हनिंग फ्रेंड्स. लेखा कोशागार नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो 2025 मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघणार आहे की नॉर्मलायझेशन स्कोरची यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर किती स्कोर आलेला आहे, किती कॅन्डिडेट होते, तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, कोणत्या पदासाठी जाहिरात होती मित्रांनो? ज्युनियर अकाउंटंट म्हणजेच लेखापाल पदासाठी जाहिरात होती मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इथं स्कोर किती आलेला आहे तुमचा. तर इथं ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे बघा. रोल नंबर, ॲप्लिकेशन नेम, mark after the objection, row score, pro rated the marks, mark after the normalizations. तर तुम्ही इथं तुमचं स्कोर चेक करू शकता. तुमचं यादीत नाव आहे का? जर तुम्हाला नाव सापडत नसेल तर कंट्रोल एफ प्रेस करून तुम्ही आपलं नाव सर्च करू शकता, जेणेकरून तुम्हाला यादीत लवकर नाव सापडेल. बघा मित्रांनो, स्कोर किती आलेला बघा. 82-94. पहिल्या यादीत बघा 82 आलं होतं. सेकंड नुसार नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला 94 मार्क, आणि पहिल्या यादीनुसार 119, सेकंड यादीनुसार 127, पहिल्या 100 यादीनुसार 157, 162. म्हणजे मित्रांनो बघा, इथं तुम्ही कमीत कमी तुमचा 5 ते 10 मार्काचा फरक जाणवतो. इथं कमी जास्त झालेलं बघा, 5 ते 10 मार्काचा फरक जाणवतो. तुम्ही स्कोर चेक करू शकता. 10 ते 12 मार्काचा स्कोर आहे फरक तो बघा. तर यादी खूप मोठी मित्रांनो. तर आपण बघणार आहे की एकूण कॅन्डिडेट किती होते नागपूर डिपार्टमेंट शिफ्ट वाईज. सेकंड शिफ्ट होती मित्रांनो ही. तर सेकंड शिफ्टला 4896, आणि पहिल्या शिफ्टला किती होते? 4900च्या आसपास होते मित्रांनो. म्हणजे टोटल नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत बघा, पाच म्हणजे 10,000च्या आसपास कॅन्डिडेट होते मित्रांनो. तर तुम्ही आपला स्कोर चेक करू शकता. लवकरच याची फायनल लिस्ट आणि कट ऑफ पण जाहीर होणार आहे मित्रांनो. काही काळाला देऊ नंतर लगेच कट ऑफ जाहीर होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.